हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ याविषयी आहे की मी माझं कपाट कसं ऑर्गनाईज करते किंवा मग ज्या माझ्या काही साड्या आहेत किंवा जे ड्रेसेस आहेत तर ते मी कसे ठेवते. तर त्याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण की बरेच दिवस झालं मी काही कपाट ऑर्गनाईज केलेलं नव्हतं आणि मला दर महिन्याला कपाट ऑर्गनाईज करून ठेवावं लागतं, कारण की कपडे नेहमी वर खाली सतत होत राहतात. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता इथे मी जे काही माझ्या कपाटातल्या साड्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या मी इथे काढून ठेवत होते खाली, कारण की बऱ्याचदा काय होतं, एखादं फंक्शन वगैरे आलं किंवा कार्यक्रम असेल कुठेतरी तर मग आपण काय करतो की त्या साड्या घेतो आणि मग घरी आल्यानंतर पुन्हा मग व्यवस्थित त्या कपाटात ठेवून देतो. पण तरीसुद्धा काय होतं ना की कपडे हे वर खाली होतच राहतात आणि माझ्याकडून तर असं बरेचदा होतं. म्हणजे मी बरेचदा असं क्लिनिंग वगैरे करून तर ठेवतच असते, पण बरेचदा काय होतं ना की कपडे नेहमी वर खाली होत राहतात किंवा मग ज्या साड्या वगैरे आहेत तर त्या सुद्धा वर खाली होत राहतात. तर त्यासाठी मग मी महिन्यातून एकदा अशी क्लिनिंग करून ठेवत असते. आणि बघा इथे म्हणजे कपाट एवढं छोटं आहे पण इथे एवढी कपडे निघाली आणि माझंच मला हसायला येत होतं की मी एवढी कपडे कधी झाली माझ्याकडे आणि मी एवढी कपडे कपाटात अरेंज कसे करते. तर असं बघून मलाच माझं हसायला येत होतं. आणि मग त्यानंतर बरेचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपल्याकडे तर काहीच कपडे नाही आहेत, आता कोणता ड्रेस घालायचा, किती वेळा घालून झाले ती कपडे, असं आपल्याला वाटतं. आणि ज्यावेळेस मग मी असं कपाट वगैरे ओपन करते तर त्यावेळेस मग मला वाटतं की भरपूर कपडे अशी आहेत जे की मी काही घातलेली सुद्धा नव्हती. तर पण काय होतं, बाहेर गेलं की कपडे वगैरे पाहिले की लेडीजला कंट्रोल होत नाही. शॉपिंग हा त्यांचा आवडतीचा विषय असतो, तर त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा बघा आपण काही शॉपिंग करताना कंट्रोल करू शकत नाही. तर आता इथे बघा मी जी साडी आहे तर ज्या महागाच्या साड्या असतात ज्या की फक्त आपण लग्न समारंभातच यूज करतो तर त्या साड्या मी अशा घड्या वगैरे घालून ठेवत असते. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की मी साड्यांच्या घड्या वगैरे कशा करून ठेवते. तर ज्या महागाच्या साड्या असतात त्या मी एका पॅकेटमध्ये असे भरून ठेवत असते. हे जे बॉक्सेस आहेत असे प्लॅस्टिकचे कवर जे की मी मिशोवरून घेतलेले होते आणि अगदी कमी किमतीत मला त्या भेटलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मी अशा ज्या महागाच्या साड्या असतात किंवा मग पार्टीवेअर साड्या असतात किंवा मग जे काही वेस्टर्न ड्रेसेस असतात जे की आपण लवकर कपडे काढत नाही बाहेर घालण्यासाठी, कधीतरी असं काही फंक्शन वगैरे असलं तर तेव्हाच मग आपण ते यूज करतो. तर ते कपडे मी असे या बॅगमध्ये भरून ठेवत असते आणि ब्लाऊज सुद्धा मी त्यामध्येच टाकून ठेवत असते, जेणेकरून मग जेव्हा कधी कुठे जायचं असेल तर त्याच वेळेस मग मी या ज्या बॅग्स आहेत त्या मी ओपन करून त्यातल्या ज्या काही मला साड्या हव्या आहेत तर त्या मी घेत असते. तर इथे मी ज्या काठपदरच्या साड्या होत्या त्या एका बॅगमध्ये भरलेल्या होत्या. त्यानंतर ज्या पार्टीवेअर होत्या किंवा ज्या मग कधीतरी अशा फंक्शनला आपण घालू शकतो अशा साड्या मी एका साईडला काढून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून जेव्हा कधी मला गरज लागेल त्यावेळेस मी हे पटकन काढून ते वेअर करू शकते. तर ही मी अशी साध्या पद्धतीने अरेंज करते, कारण की कपाट थोडं छोटं आहे, कपडे जास्त आहेत आणि कपाट थोडं छोटं आहे. तर ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची. तर तुम्ही बघू शकता किती छान आहे अजून ही साडी. 7 ते 8 वर्ष झालं या साडीला, पण जशी त्या दिवशी होती दिसत होती साडी तशीच अजूनही आजही तशीच दिसते. आणि भरपूर अशा आठवणी आपल्या या साड्यांसोबत जोडलेल्या असतात आणि कोणाला द्यायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्या काही इच्छा होत नाहीत. आणि भरपूर प्रत्येक साडीसोबत प्रत्येक काहीतरी आठवण आपली असतेच असते. आणि तरीसुद्धा मी भरपूर अशा साड्या देऊन टाकलेल्या आहेत ज्या की मी वेअर करत नाही किंवा जे ड्रेसेस आहेत तर ते सुद्धा मी देऊन टाकत असते. आणि असं म्हणतात की जोपर्यंत जुनं जात नाही तोपर्यंत नवीन सुद्धा येत नाही. तर त्यासाठी आपण कपाटामध्ये ज्या काही जुन्या आपली कपडे वगैरे आहेत तर ती आपण इतरांना सुद्धा देऊ शकतो घालण्यासाठी, जेणेकरून जे गरजू व्यक्ती आहेत तर त्यांना सुद्धा त्याचा उपयोग करता येईल. तर आता इथे मी सगळ्या बॅग्स वगैरे भरून घेतलेल्या होत्या आणि जेवढं काही मी भरलेलं होतं ते आधी मी कपाटात ठेवून देत होते, जेणेकरून काय होईल ना की मग मला सुद्धा सुचेल की कपडे कुठे ठेवायची, काय ठेवायची. आणि एवढंसंच कपाट होतं पण त्यात एवढा पसारा होता की मला कळतच नव्हतं म्हणजे कुठून कुठे सुरुवात करायची. आणि मी भरपूर असा विचार करत होते की आता काय कुठं ठेवायचं, कुठे कपडे ठेवू, काय ठेवू, असं माझं चाललेलं होतं. त्यानंतरनं मग मी ज्या काही डेली वेअरच्या साड्या असतात किंवा मग ज्या मी येताना किंवा असे कुठे डीमार्टला वगैरे म्हटलं चालले तर मग मी पटकन वेअर करू शकते. किंवा मग इथे कुठं फंक्शन असेल, शेजारी कोणी बोलवलं तर मग तिथे जाण्यासाठी ज्या काही साड्या मी यूज करते तर त्या इथे मी एका साईडला ठेवून दिलेल्या होत्या आणि दुसऱ्या साईडला ज्या डेली वेअरच्या असतात तर त्या मी ठेवलेल्या होत्या.
जेणेकरून मला सोयीस्कर पडेल आणि मी माझं कपाट असंच अरेंज करते जेणेकरून मला पटकन कळेल की मला काय वेअर करायचं आहे। आणि प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल, जसं आपल्याला इझी वाटतं तसेच कपडे ठेवावे असं मला वाटतं। नाहीतर उगाच दुसरे कसे ठेवतात म्हणून आपण पण तसेच ठेवायचे, तर ते काही मला बरोबर नाही वाटत। जसं मला सोपं जाईल, जसं मला इझी जाईल तर तसं मी करत असते। आणि इथे जीविकासुद्धा मला हेल्प करत होती मध्ये मध्ये। आणि त्यानंतरनं मग ज्या काही साड्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या मी आधी ठेवून घेते आणि मग दुसऱ्या साईडला जे काही ड्रेसेस वगैरे आहेत तर ते सुद्धा मी इथेच ठेवून घेणार आहे। आणि हँगरला जर साडी अडकवायची म्हटलं तर काय होईल ना की साड्या भरपूर आहेत आणि कपाटाची साईज थोडी छोटी आहे। मग साड्या जर हँगरला अडकवल्या तर मग काय होईल की कपडे ठेवण्यासाठी मला जागा राहणार नाही। त्यामुळे मग मी अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने कपाटामध्ये कपडे ऑर्गनाइज करत असते। कारण की हँगरला जरी आपण 2-3 साड्या अडकवल्या तर त्याच्यापेक्षा जास्त काही आपण ठेवू शकत नाही। त्यामुळे मग मी अशाच घड्या घालून वगैरे ठेवत असते आणि असंच मला सोपं जातं कपडे वगैरे वेअर करण्यासाठी आणि घेताना सुद्धा बरं पडतं। तर त्यासाठी मला जसं सोपं जाईल तसंच मी अरेंज करत असते। आणि ह्या जर साड्या मग त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवायच्या म्हटलं तर मग ते सारखंच कोण काढणार ते बाहेर आणि मग ते परत ठेवून द्यायचं, यामध्ये खूप टाईम जातो। त्यामुळे ज्याची मला गरज नाही आहे, ज्या मला लगेच लागत नाही त्या मी त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवलेल्या होत्या आणि ज्याची गरज आहे, ज्या मला वरच्यावरती लागतात तर त्या मी अशा अरेंज करून ठेवलेल्या होत्या। तर त्यानंतर मग बघा आता इथं वेस्टर्न वेअरची जे काही कपडे आहेत ते मी इथे ठेवत आहे। आणि इथे जीविकाला मी ओरडत होते कारण की ती काय करत होती, सगळे कपडेच मिक्स करून ठेवत होती, तर त्यामुळे मग मी तिला थोडंसं ओरडत होते इथे मध्ये मध्ये। आणि मग त्यानंतर ना इथे जे काही वेस्टर्न वेअर आहेत तर ते मी बॅक साईडला ठेवलेले होते आणि पुढे फ्रंट साईडला जे काही माझे डेली वेअरचे कपडे असतात तर ते मी ठेवलेले होते। आणि बघू शकता तुम्ही काही टॉप तर असे आहेत की ज्याचे अजून मी लेबल सुद्धा नाही काढलेले, पण तरी सुद्धा असं वाटतं की आपल्याकडे कपडेच नाही आहेत घालण्यासाठी। त्यामुळे आपण बाहेर गेलो की बघा एखादा ड्रेस तरी आपण आणतो शॉपिंगला गेल्यावरती। कितीही कंट्रोल केलं किंवा कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपली शॉपिंग ही होतच असते, कारण की लेडीजला कधीच कोणी शॉपिंग करण्यापासून अडवू शकत नाही। आणि मग इथे जे काही माझे कपडे वगैरे होते ते सगळे मी आधी सेट करून घेतले। त्यानंतर मग मी जीविकाचं कबर्ड सुद्धा सेट करणार होते, म्हणजे तिला मी मिशोवरून 2दा मागवलेलं होतं कबर्ड, पण ते 2-3च महिने म्हणजे जास्त टिकलं असेल। त्यानंतर मग ते आपोआपच त्याचे कवर खराब व्हायला लागले किंवा मग जे प्लास्टिकचे त्याचे जे स्टँड असतात किंवा ते तुटायला लागले, असं 2दा झालं होतं। मी 2दा मागवले होते, एकदा मिशोवरून आणि एकदा अमेझॉनवरून सुद्धा मागवलेलं होतं, पण ते काही टिकलेलं नाही। त्याच्यामुळे मग मी आता ते ऑर्डर करायचं सोडून दिलं। आणि इथे बघा असे सुद्धा काही टॉप होते माझे जे की म्हणजे स्टिच करायचे राहून गेलेले होते, तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवलेले होते। आणि इथे बघा आता ही वेलवेटची साडी आहे, तर ती सुद्धा खूप जड साडी आहे, तर त्याच्यामुळे मी सुद्धा तिला असं जास्त कधी वेअर केलेलं नाही। आणि हे जे वेस्टर्न वेअर्स आहेत तर ते सुद्धा आता मी एका बॅगमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही बाहेर जाऊ तेव्हा ते यूज करू तर त्यावेळेस मग हे मला काढता येईल। आणि जे काही बेल्ट वगैरे होते त्या टॉपचे तर ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहेत। आणि हे सगळे मी अमेझॉनवरून मागवलेले आहेत टॉप, अगदी 500-600च्याच रेंजमध्ये होते, जास्त काही महाग नव्हते। म्हणजे वेस्टर्न वेअर 500-600 पर्यंत अमेझॉनवरती खूप छान क्वालिटी असते, खूप छान मिळतात। आणि इथं बघा माझं साड्यांचं कलेक्शन आहे। जीविका त्याच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवत होती। मी काम करत असले की तिला सुद्धा माझ्यासोबत असं काम करायचं असतं आणि तिची सुद्धा खूप हेल्प होते मला। कधी खूप गोंधळ करते, कधी खूप हेल्प करत असते ती। आणि इथे तिचं चाललेलं होतं साड्यांच्या घड्या करून ठेवायचं। तर आता इथे बघा ही काठपदर साडी आहे, ही मी पुण्यातून घेतलेली होती। तर आता मी कशी घडी घालते जेणेकरून साडी सुद्धा व्यवस्थित राहते आणि ब्लाऊज सुद्धा आपल्याला साडी सोबतच ठेवता येतो। तर आता इथे आपल्याला काय करायचंय ना की साडीची घडी व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे, जेणेकरून कुठेही तिचा पणा वगैरे निसटणार नाही। आणि आधी व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची, म्हणजे नंतर जेव्हा आपण घडी घालायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस मग ती चुरगळणार वगैरे नाही। आणि या काठपदराच्या साड्या असतात तर यांचे आपल्याला ठेपी व्यवस्थित ठेवावीच लागते, नाहीतर मग काय होतं ना की त्या खराब होतात। तर आता इथे बघा मी बॅक साईडनी आपल्याला साडीच्या बरोबर मधोमधच्या थोड्या वरती इथे आपल्याला असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि जो कमरेचा भाग असतो तर तो आपल्याला वरती घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते जे हुक असतात ते व्यवस्थित लावता येईल।
आणि असे हुक वगैरे व्यवस्थित लावून घेतले ना बघा की मग ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित राहतो। नाहीतर मग काय होतं, आपण असं साडी एकीकडे आणि ब्लाऊज एकीकडे असं ठेवलं की मग ते जास्त चुरगळून वगैरे खराब होतात। आणि या महागाच्या साड्या असतात तर त्यांना व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं असतं। आणि महागाच्या साड्या असल्या की तेवढीच त्यांची जबाबदारी सुद्धा आपली वाढते त्यांना व्यवस्थित ठेवण्याची। तर आता इथे बघा मी व्यवस्थित हे असं करून घेत आहे, जेणेकरून ज्यावेळेस मी घडी करेल त्यावेळेस ते चुरगळणार वगैरे नाही। आणि याच्या ज्या बाही वगैरे असतात ब्लाऊजच्या तर त्या सुद्धा आपल्याला अशा आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून काय होईल की साडीची जी घडी आहे ती व्यवस्थित बसेल। तर आता हा जो वरचा भाग होता राहिलेला तर तो आधी मी फोल्ड करून घेणार आहे। आणि मग त्याने काय होईल की त्याच्या ब्लाऊजच्या आपल्या बाही वगैरे असतात तर त्या व्यवस्थित अशा बसतात। आणि घडी घालताना काय करायचं, एकदम अशी पॅक अशी घडी घालायची, जेणेकरून मग ते कुठेही असं सुटल्यासारखं होणार नाही, व्यवस्थित तिची घडी येईल। तर आता बघा इथे मी दुसऱ्यांदा सुद्धा साडीची व्यवस्थित अशी घडी घालून घेतलेली आहे। आणि मग जो हा राहिलेला भाग असतो तो आपल्याला ब्लाऊजच्या आतमधून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल ना की साडी जी आहे ती अजिबात हलणार नाही आणि ती अगदी व्यवस्थित अशी बसेल। तर आता इथे बघू शकता तुम्ही, मी जो बाहेरचा पणा होता तो मी आतमध्ये घेतलेला होता। आणि बघा तुम्ही व्यवस्थित अशी माझी साडीची घडी घालून झालेली आहे, कुठेही चुरगळलेली नाही। आणि ह्या अशा साड्यांच्या घड्या तुम्ही घालून ठेवू शकता, जेणेकरून काय होतं ना की साड्या खराब होत नाहीत आणि कधी आपल्याला कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आपण पटकन काढू शकतो। तर आता बघा किती छान इथे माझी साडीची घडी तयार झालेली आहे, म्हणजे ब्लाऊज सुद्धा आहे त्यामध्ये व्यवस्थित ठेवलेला आणि साडी सुद्धा बघा अजिबात हललेली नाही। तर आता इथे सगळ्या साड्यांच्या घड्या मी घालून घेतल्या। त्यानंतर ज्या काही साड्या होत्या तर त्या मी कपाटात ठेवून दिलेल्या होत्या आणि जेवढं काही मला लागत होतं तर ते सगळं मी एका साईडला ठेवलेलं होतं। आणि जे काही वेस्टर्न वेअरचे कपडे होते किंवा मग जे की मी कधी बाहेर जातानाच यूज करते तर त्या मी इथे खालच्या रॅकमध्ये ठेवलेल्या होत्या। आणि खालच्या रॅकमध्ये सुद्धा कपडेच होते तर ते सुद्धा मी बाहेर काढून घेतले आणि पूर्ण कपडे साड्या वगैरे सेट करून घेतल्या आणि त्यामध्ये मी हे जे कपडे आहेत वेस्टर्न वेअर तर ते ठेवून दिले। तर आता ही कामे झाल्यानंतर मी जीविकाचे सुद्धा ड्रेसेस जे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित असे ठेवून देणार आहे, जेणेकरून मग तिचं सुद्धा कपाट व्यवस्थित राहील। आणि यांचं जे कपाट आहे तर ते मी 1-2 दिवसानंतरच उरकणार आहे, कारण की मग आज भरपूर अशी कामे आहेत, त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं मी आज करून घेणार आहे आणि राहिलेलं मग 1-2 ते 3 दिवसानंतर मी करणार आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने माझे ज्या साड्या आहेत त्या ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत। तर आता इथे बॅक साईडला ज्या मी बाहेर जाताना यूज करते तर त्या साड्या मी इथे बॅक साईडला ठेवलेल्या आहेत आणि इथे पुढे फ्रंट साईडला मी ज्या डेली वेअरमध्ये यूज करते त्या ठेवलेल्या आहेत। तर इथे पुढच्या साईडला मी जे डेली वेअरमध्ये ड्रेसेस यूज करते तर ते ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि इथे बॅक साईडला जे काही माझे वेस्टर्न वेअर ड्रेसेस आहेत किंवा मग ज्या बाहेर येता जाताना मी यूज करते ते ड्रेसेस आहेत, म्हणजे जेणेकरून काय होईल ना की मला घेताना इझी पडेल आणि जरी मी कुठं जायचं म्हटलं तरी मग पटकन मला लक्षात येईल की हा मी इथे हे ठेवलेलं आहे आणि ते मला वेअर करायचं आहे। तर इथे अशा प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ज्या महागाच्या साड्या असतात तर त्या ठेवलेल्या आहेत आणि इथे खालच्या कप्प्यामध्ये मी जे वेस्टर्न वेअरचे ड्रेसेस असतात तर ठेवलेले आहेत। इथे एका साईडला जे आपले असे ब्लाऊज असतात वर्कचे जे आपण सेपरेट घेतलेले असतात साड्यांवरती मिसमॅच करताना घालण्यासाठी तर ते इथे मी ठेवलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा तुम्ही मी माझं कपाट ऑर्गनाइज केलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं माझं कपाटचं ऑर्गनायझेशन? अगदी साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने केलेलं आहे आणि मला असंच आवडतं आणि जसं स्पेस आहे तर तेवढ्यामध्ये मी हे ठेवण्याचा प्रयत्न करते। आणि भरपूर असे सुद्धा ड्रेसेस आहेत की जे मी आता इस्त्रीला वगैरे दिलेले आहेत आणि थोडेफार आहेत तर ते मला स्टिच करायचे आहेत।
पूर्ण कप्बड हे क्लीन करून झालेलं आहे आणि काय झालंय की कपडे खूप जास्त झाले आणि कपाट थोडंसं छोटंसं झालंय कपड्यांसाठी। तर भरपूर असे कपडे आहेत पण कधी कधी असं वाटतं की बाहेर कुठे निघालो का असं वाटतं अरे आपल्याकडे आता कपडेच नाहीयेत घालण्यासाठी आणि असा पसारा काढला ना कपड्यांचा की असं वाटतं की अरे बापरे किती कपडे आहेत हे आपल्या कपाटात। तर म्हणजे कपडे जास्त झाली आहेत, कपाट छोटं झाले। तर बघूयात आता कधी फर्निचर करतोय काय वगैरे। तर जर कधी लवकरात लवकर करून घेतलं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि जागा थोडीशी छोटी आहे कपाटात, म्हणजे कपाट व्यवस्थित आहे पण कपडे जास्त झाली आहेत। तर त्याच्यामुळे काय होतंय ना की ठेवताना सुद्धा म्हणजे गोंधळ लागत होते की कुठं काय ठेवायचं कुठं काय ठेवायचं। म्हणजे घरात स्पेस आहे भरपूर पण कपाट छोटंसं पडतंय थोडंसं कपडे वगैरे ठेवण्यासाठी। तर बघूयात आता कसं काय होतंय ते पुढे। आणि जसं आहे तसं मला वाटतं प्रत्येकाने ऍडजस्ट केलं पाहिजे, कारण की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्या बऱ्याच जणांकडे म्हणजे नसतात सुद्धा किंवा त्यांचं ते स्वप्न असतं की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या सुद्धा काही लोकांचं स्वप्न असतं की त्यांच्याकडे त्या असावं। तर त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे जसं आहे तसं प्रत्येकाने ऍडजस्ट केलं पाहिजे। आणि आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतात तर त्या भरपूर जणांकडे अवेलेबल सुद्धा नसतात। आणि मला वाटतं की प्रत्येक गृहिणीला म्हणजे गृहिणीकडे प्रत्येकाला ही एक ट्रिक असते की जसं आहे तसं ते ऍडजस्ट करत असतात। म्हणजे कधी कंप्लेंट वगैरे करत नाहीत की ज्या ज्या गोष्टी म्हणजे त्यांच्या घरात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी जरी सुद्धा त्यांच्याकडे असल्या तरी सुद्धा त्या त्यामध्ये ऍडजस्ट करतात। म्हणजे घर छोटं असलं की बघा प्रत्येक जण त्यामध्ये ऍडजस्ट करतो, मग त्यांचे कपडे वगैरे ऍडजस्ट होतात, ते स्वतः ऍडजस्ट करून राहतात। पण एकदा घर मोठं झालं की मग काय होतं ना पसारा सुद्धा तेवढाच वाढतो आणि जागा कमी पडते। तर असंच माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे। तर मम्मीच्या घरी होते तर तेव्हा छोट्याशाच घरामध्ये आम्ही राहत होतो आणि इकडे आल्यानंतर घर मोठं झाले तर असं वाटतं की घर अजून छोटंसं आहे, अजून थोडं मोठं हवं होतं। तर चला जसं आहे तसं आपण सगळे ऍडजस्ट करतच असतो। आणि कपाटात सुद्धा मग मी तशीच कपडे ठेवलेले आहेत जसं मला सोयीस्कर पडतं। आणि रोजच्या डेली लाईफमध्ये मला काय होतं की बाहेर जावं लागतं सतत, तर पॅकिंग जर कपडे मी करून ठेवले असे बॉक्समध्ये तर मग काय होतं की काढताना ठेवताना थोडासा मला त्रास होईल। तर त्यासाठी मग जे लग्नात वगैरे आपण कपडे वगैरे यूज करतो किंवा ज्या साड्या वगैरे लागतात ज्या हेवी असतात, ज्या फक्त आपण काही फंक्शन वगैरे असलं तर तेव्हाच आपण त्या यूज करतो, तर त्या साड्या मी पॅक करून ठेवून दिलेल्या आहेत। आणि ज्या साड्या डेली यूज साठी मी यूज करते तर त्या मी वरती ठेवलेल्या आहेत, ज्या की मला रोजच्या वापरामध्ये लागतात। आणि आमच्या इकडे जरा फंक्शन वगैरे जास्त असतं किंवा मग लग्न समारंभ वगैरे असेल तर ज्यांच्या घरी आपण लग्न असतं तर त्यांच्या घरी आपल्याला जावं लागतं सारखं, तर त्यासाठी मग मी त्या साड्यावरतीच ठेवते जेणेकरून मला सोयीस्कर जाईल। कारण की कसं होतं आपण घाई गडबडीत असतो आणि मग तयार होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। तर त्यामुळे मग जी कपडे आहेत तर ती लवकरात लवकर घेण्यासाठी मग मी तिथे ती जागा करून ठेवलेली आहे। आणि जे आपण वेडिंग साठी वगैरे किंवा मग इतर फंक्शन साठी ज्या साड्या यूज करतो तर त्या मी पॅक करून ठेवलेल्या आहेत। तर जसं आहे तसं मी त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे, जसं मला सोयीस्कर वाटेल तसं मी ठेवलेलं आहे। तर बरेचसे असं जण सुद्धा असू शकतात की ज्या माझ्यापेक्षा सुद्धा छान कपाट ऑर्गनाइज करतात किंवा मग माझ्यापेक्षा सुद्धा छान त्या कपडे ठेवू शकतात कपाटात। तर जसं मला जमतं जसं मला आहे तर तसं मी ठेवलेलं आहे। तर जसं तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला सांगा। आणि ज्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे तर तसं मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जसा स्पेस आहे तर त्यामध्येच मग मी ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करते। आणि हँगर वगैरे जर लावायचं म्हटलं तर काय होतं ना की साड्या भरपूर आहेत आणि मग साड्या हँगरला लावल्या तर मग स्पेस कमी पडतो, तर मग मी दुसऱ्या साड्या त्या कुठे ठेवणार। किंवा जे दुसरे डेली यूजचे ड्रेसेस आहेत किंवा वेस्टर्न वेअर आहेत किंवा मग जे घागरे वगैरे आहेत किंवा लग्नातल्या पण भरपूर अशा साड्या असतात शालू वगैरे किंवा मग हळदीच्या, तर त्या सुद्धा मी वरती कपाटात ठेवून दिलेल्या आहेत। तर जसं होईल तसं मी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं कपाटचं जे ऑर्गनायझेशनचा जो व्हिडिओ होता जो मी व्यवस्थित असं जे आपलं कबर्डचं ऑर्गनायझेशन असतं तर जसं मी करते मंथली तर तसं मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग झालेला आहे तर कारण की पसारा पण खूप होता आणि गृहिणींना तर माहितीच असेल की जेव्हा आपण असं घरामध्ये कबर्ड क्लीन करण्यासाठी घेतो तर पसारा हा खूप होतो। तर 3 ते 4
3 ते 4 तास मला यासाठी लागलेले आहेत। आणि चला तर मग तुम्हाला आता मी हे थोडंसं दाखवते 20 ते 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, पण ते मला करताना जवळजवळ 3 ते 4 तास मला यासाठी लागले। परत त्यानंतर एडिटिंग आहे, कॅमेरा सेटिंग आहे, तर भरपूर असा वेळ गेला। तरी चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत।